मुखेड न्यूज 24, गावाकडची खबर ग्लोबल नजर, गावचा आवाज जगभर पोहोचवणारा मुखेड न्यूज 24। आपणा सर्वांचं मुखेड न्यूज 24 या न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आणि आपण पाहत आहात मुखेड न्यूज 24। फकरना तांडा येथील प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेच्या सर्वांगीण विकासामध्ये मुख्याध्यापक माधवराव जाधव यांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार अविनाश घाटे यांनी केले आहे। माधवराव जाधव यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यात विविध मान्यवरांकडून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। मुखेड प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा होकर्णा तांडा या शाळेच्या सर्वांगीण विकासात फुले समाज सुधारक समिती या शैक्षणिक संस्थेसोबतच मुख्याध्यापक माधवराव जाधव यांचे योगदान मोलाचे राहिले आहे, असे प्रतिपादन फुले समाज सुधारक समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार अविनाश घाटे यांनी केले आहे। फुले समाज सुधारक समितीच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक माधवराव जाधव यांच्या सेवापूर्ती निमित्त 31 जुलै रोजी शुक्रवारी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा होकर्णा तांडा येथे गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार अविनाश घाटे साहेब बोलत होते। यावेळी पुढे बोलताना अविनाश घाटे साहेब म्हणाले की माधवराव जाधव यांनी केवळ शिक्षक म्हणूनच नव्हे तर एक जबाबदार प्रशासक म्हणून शाळेची पताका उंचावण्याचं काम केले आहे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत। घाटे कुटुंबाशी गेल्या 32 वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी दाखवलेली निष्ठा ही इतरांसाठी आदर्श अशी आहे। कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे माजी सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर, बाजार समितीचे माजी सभापती कोशालराव पाटील उमरदरीकर आणि शाहीर अण्णाभाऊ साठे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीपती पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना व्यंकटराव पाटील गोजेगावकर म्हणाले की आश्रमशाळेतील भटक्या, विमुक्त व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी माधवराव जाधव सरांनी केलेले काम निश्चितच प्रेरणादायी आहे। आजच्या काळात इमानदारीने आणि निष्ठेने काम करणारी माणसं शोधूनही मिळत नाहीत। इमानदारी आणि निष्ठा काय असते हे मुख्याध्यापक माधवराव जाधव सरांकडे पाहून शिकावं लागेल, एवढा मापदंड त्यांनी आपल्या या सेवेमध्ये निर्माण केला आहे। त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेत। यावेळी बोलताना कोशालराव पाटील उमरदरीकर यांनीही जाधव यांच्या कार्याचं कौतुक करताना सांगितले की एका शिक्षकाचे खरे यश हे त्याच्या हातून घडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दिसते। जाधव सरांनी ते करून दाखवले आहे। माधवराव जाधव सरांनी आपल्या 32 वर्षाच्या सेवेमध्ये संस्थेशी, पर्यायानं घाटे कुटुंबाशी कौटुंबिकरित्या संबंध स्थापन करून शाळेचा, संस्थेचा आणि घाटे कुटुंबाचा नावलौकिक वाढविण्यासाठी मदत केली आहे। सेवापूर्तीच्या निमित्तानं संस्था आणि शाळेच्या वतीनं मुख्याध्यापक माधवराव जाधव यांचा कपडेरूपी आहेर, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला। प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनेही माधवराव जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला। गौरव सोहळ्याच्या अध्यक्ष आणि प्रमुख अतिथींचा शाल आणि पुष्पहार देऊन सन्मान विठ्ठलराव जाधव आणि या आश्रमशाळेचे वसतिगृह अधीक्षक विनोद जाधव यांनी केला। कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती यांचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रल्हाद गायकवाड रातोळीकर यांनी केले। सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर संजीव डोयबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री कदम सर यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी MK जाधव, VG पाटील, अशोक भंडारवाल, मारुती जाधव, संदीप राठोड, बालाजी राठोड, हनुमंत घाटे, मारुती पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले। या सोहळ्यास फुले समाज सुधारक समिती, शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी मुखेड नांदेड राजू रोडगे।